नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अतिशय साध्या आणि सोप्या उपायाने आपण मूळव्याध ही 100% बरी करू शकतो. बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत आणि सांगितलेलं आहे का मूळव्याधीच्या त्रासावर सोपा उपाय पाहिजे. मी याच्या आधी पण मूळव्याधीच्या उपायावर माहिती दिलेली होती एरंडाच्या पानाची, पण बऱ्याच जणांना तो उपाय शक्य होत नाही. म्हणून मी तुम्हाला अतिशय सोपा 3 दिवसामध्ये मूळव्याध पूर्णपणे बरी करणारा असा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे. अतिशय सोपा उपाय आहे. तर स्वतःना दुखणे, काही वेळा थोडंसं रक्तही पडतं, त्याच पद्धतीनं शौचानंतर गुदद्वाराशी दुखल्यासारखं वाटतं किंवा आग होते, या ठिकाणी खास सुटते, अस्वस्थ वाटतं आणि दुखतं. त्यामुळे रोग्याला शांतपणे आणि व्यवस्थितपणे बसणं सुद्धा अशक्य होऊन जातं. जुनाट बद्धकोष्ठता यामुळे मुख्यतः मूळव्याध होत असतो. शौचाच्या वेळी जर जोर दिला तर मलाशयाच्या आजूबाजूला रक्तवाहिन्यावर असा जोराचा दाब पडतो आणि त्यामुळे मग त्या फुटतात आणि मूळव्याध होत असते. किंवा गरोदर असताना यकृत आणि आताडे यांना बाधा झाली असेल तरी सुद्धा हमखास मूळव्याध होत असतो. तर मूळव्याधीचे असे वेगवेगळे कारण आहेत. जास्त वेळ उभं राहणं, बसणं, लठ्ठपणा, अशक्तपणा, मानसिक ताणतणाव, अति कष्टाची कामं आणि अनुवंशिकता हा सुद्धा मूळव्याधीचा एक कारण आहे. तर याच्यावर अतिशय सोपा, फक्त 2 मिनिटांमध्ये करता येईल असा उपाय आज आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशा पद्धतीने उपाय करायचा आहे. अतिशय सोपा आणि या आधी तुम्ही हा उपाय कधी ऐकला नसेल, पण अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. त्याने 100% फरक पडतो. तर काय करायचं आहे, सकाळी तुम्हाला एक पेरू घ्यायचा आहे. पेरू सगळीकडे उपलब्ध असणारं फळ आहे. पेरू घ्यायचा आहे. पेरू मधून कापायचा आहे. अर्ध्यापर्यंत कापल्यानंतर मधोमध त्याला कापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चीर पडेल. त्या चिरीमध्ये तुम्हाला तुरटीची पाव चम्मच पूड टाकायची आहे. तुरटी सर्वत्र उपलब्ध असते. तर त्या कापलेल्या पेरूमध्ये पाव चम्मच तुरटीची पूड भरायची आहे. तो पेरू परत असा जुटून घ्यायचा आहे आणि त्या पेरूला विस्तवावर किंवा गॅसवर पूर्णपणे गरम करायचा आहे. त्याची बाहेरची साल पूर्ण गरम करायची आहे. 5 ते 10 मिनिटं विस्तवावर गरम केल्यानंतर बाहेरची साल जी आहे ती थोडीशी काळी पडेल. तो पेरू बाजूला काढून घ्यायचा आहे. त्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर त्याची जी बाहेरची साल आहे, बाहेरची कातडी आहे, ती पूर्ण काढून टाकायची आहे आणि मधला मगज खायचा आहे. सकाळी तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे. तुम्ही चहा नाश्ता झाल्यावर सुद्धा हा उपाय करू शकता. तर हा उपाय तुम्हाला फक्त 3 दिवस करायचा आहे. सकाळी तुमचं रक्त पडणं असेल, आग होत असेल किंवा कोमचा त्रास असेल तर तो पूर्णपणे याने निघून जातो. अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला अंजीर, सुका अंजीर सगळीकडे उपलब्ध असतं. ते सुका अंजीर मधले 1 ते 2 तुम्हाला चकत्या घ्यायच्या आहेत. त्या सकाळीच तुम्हाला भिजत ठेवायच्या आहेत पाण्यामध्ये. 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला त्या 2-3 चकत्या भिजत ठेवायच्या आहेत अंजिराच्या वाळलेल्या. आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपताना तुम्हाला त्या पाण्यातून चकत्या काढून खायच्या आहेत अंजिराच्या आणि त्याचबरोबर ते पाणी सुद्धा तुम्हाला प्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. पेरूचा उपाय फक्त 3च दिवस करायचा आहे आणि अंजिराचा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. अंजीर हे मूळव्याधीचा बिमोड करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. हे अंजीर 21 दिवस तुम्ही हा उपाय केला तर याच्या ज्या आतमध्ये बारीक बिया असतात त्या आतड्याला चालना देतात. त्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त असे गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या आतड्याची जी मुवमेंट आहे ती चांगली होते आणि तुम्हाला शौच साफ होतं आणि त्यामुळे गुदद्वारावरचा तुमचा जो दाब आहे तो कमी होऊन जातो आणि रक्तवाहिन्याचा जो संकोच आहे ते सुद्धा कमी होऊन मूळव्याध जो आहे तो पूर्णपणे बरा होऊन जातो. म्हणजे 3 दिवस पेरूचा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर सायमल्टेनियसली तुम्हाला संध्याकाळचं जे अंजीर खायचं आहे ते 21 दिवस खायचं आहे. तुमचा मूळव्याध हा पूर्णपणे निघून जाईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मूळव्याध असू दे तो पूर्णपणे निघून जाईल. हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही करून बघा आणि 3 दिवसानंतर तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा की तुम्हाला या मूळव्याधीमध्ये फरक पडलाय की नाही. तर अशाच नवीन उपायासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.